आदिवासींना वनवासी संबोधनाचा निषेधार्ह कुरडखेडा येथे उलगुलाल व निषेध मोर्चा। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मूल निवासी आदिवासी समाजावर पूर्वग्रह दूषित भावनेने दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात वनवासी असा अपमानजनक शब्दप्रयोग करीत समस्त आदिवासी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता तसेच आदिवासी समाजाच्या इतर मागण्याकडे लक्ष वेधण्याकरिता उपविभागीय कार्यालय कुरडखेडा येथे आदिवासी अस्मितेसाठी 8 जून रोजी उलगुलाल व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज किसान सभागृह कुरडखेडा येथे आयोजित कार्यक्रमात समस्त आदिवासी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे। मोर्चात आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागण्यात यावी, भविष्यात वनवासीऐवजी घटनामान्य आदिवासी शब्दाचा प्रयोग करण्यात यावा व आदिवासी अस्मितेचा सन्मान राखावा यासह विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे। या मोर्चात कुरडखेडा, देसाईगंज, आरमोरी, कोरची व धानोरा येथील समस्त 45 पोटजातीचे आदिवासी बांधवांनी उपस्थित राहणार आहेत, अशी यावेळी उपस्थित आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, प्रभाकर तुलावी, गिरीधर तित्राम, अमित कोराम, दसराम उईके, अगरसिंह खडाधार, प्रभाकर जुमनाके, नीलकंठ आलाम, आशाताई तुलावी, संध्याताई नेताम, चिरकुटा नेताम, संजय कोकडे, गुलाब सोनारपूरकरा, गोविंद टेकाम, अरुणा सोयाम, श्रीराम मडावी, घनश्याम तुलावी, गणेश काटंगे, विजय तुलावी व उपस्थित आदिवासी बांधवांनी दिली आहे। ऊट आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो या म्हणीला अनुसरून दिनांक 8 जून 2026ला भारताचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांनी जे वक्तव्य केलं आहे, समस्त आदिवासी समाजाच्या भावना त्यामुळे व्यतीत झालेल्या आहेत। आदिवासी समाजाला वनवासी संबोधून आणि समस्त आदिवासी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून याचा तीव्र निषेध करण्यासाठी समस्त आदिवासी समाजाच्या वतीनं कुरखेडा या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाचे समस्त सर्व आदिवासी बांधवांनी यावं अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्यास आग्रह करतो आहे। या ठिकाणी आदिवासी समाजाला ज्या पद्धतीनं केंद्रात आणि राज्यामध्ये जी वागणूक दिली जाते ती अत्यंत चुकीची अशी वागणूक आहे। यामुळे समस्त आदिवासी समाजाचा विकास देखील मोठ्या प्रमाणात खुंटलेला आहे। आज या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। समस्त आदिवासी समाज बांधव हे कुठंतरी गरिबीमध्ये खितपत पडलेले आहेत आणि त्यांना ज्या संधी मिळायला पाहिजेत, रोजगाराच्या संधी मिळायला पाहिजेत, शैक्षणिक संधी मिळायला पाहिजेत, त्या सुविधा उपलब्ध होताना दिसत नाही। या सर्वांचा समाचार घेण्यासाठी 8 तारखेला समस्त आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य निषेध मोर्चाचा उलगुलाल मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माझी आपणास विनंती आहे की समस्त आदिवासी बांधवांनी या 8 तारखेच्या मोर्चाला सक्रिय सहभाग देऊन समाजाची ताकद एकजूट या ठिकाणी दाखवावी, अशा प्रकारे माझी समस्त समाज बांधवांना विनंती आहे।